चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकूया क्वाड्रॅटिक इक्वेशन. इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी तिन्ही वर्गांसाठी महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. बऱ्याच असणाऱ्या मुलांना या टॉपिक मध्ये अडचणी असतात किंवा समजत नाही, तर आपण खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आज क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यावरचे बरेचसे असणारे जे उदाहरणं आहेत ते सोडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनरली आपण जे उदाहरणं आज घेतलेली आहेत ही इयत्ता 10वी साठी घेतलेली आहेत, परंतु हे इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. इयत्ता 10वी ला दुसरं जे प्रकरण आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ते क्वेश्चन पेपर मध्ये 10 ते 12 मार्क्स साठी विचारलं जातं. इथे मी ते नोट केलेलं आहे. तर या असणारं प्रकरण तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काही महत्त्वाचे काही मुद्दे मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असणार जो स्टँडर्ड फॉर्म जो आहे, ज्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हटलं जातं, ते आहे ax² + bx + c = 0. आता या स्वरूपाचे असणारे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला हा जो चार्ट आहे हा मी स्वतः बनवलेला आहे. हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आता ज्या मुलांनी 8वी ला आणि 9वी ला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा चांगला अभ्यास केलेला आहे अशा मुलांना जनरली गरज नाही पडणार, परंतु ज्या मुलांनी नाही केलेला किंवा ज्या मुलांना 8वी ला आणि 9वी ला क्वाड्रॅटिक इक्वेशन समजलेलंच नाही अशा मुलांसाठी हा चार्ट खूप गरजेचा आहे. तर हा चार्ट काय आहे, तर इथे जर आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर बघितलं तर एकंदरीत 3 टर्म्स तुम्हाला इथे दिसतात, 3 पदे तुम्हाला बघायला मिळतात. हे आहे फर्स्ट टर्म, हे सेकंड टर्म आणि हे थर्ड टर्म. असे एकूण 3 टर्म आहे, म्हणजे 3 पद आहेत. तर पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद सेम तशीच मी इथे तुम्हाला दिलेले आहे. सेकंड टर्म, थर्ड टर्म, फक्त फर्स्ट टर्म हा चार्ट मध्ये नाही, कारण फर्स्ट टर्मचा उपयोग इथे होत नाही. आता या असणाऱ्या चार्टला पाठांतर कसं करायचं, तर सेकंड टर्मला जर प्लस साइन असेल म्हणजे हे फर्स्ट टर्म आहे, इथे साइनच नाही. जर साइन नसेल तर ते प्लस असतं, परंतु हे टर्म आपण घेणार नाहीये. तर सेकंड टर्मचा आपण विचार करतोय, तर सेकंड टर्मचं साइन इथे आहे, थर्ड टर्मचं साइन इथे आहे. सेकंड टर्मला जर प्लस साइन असेल, थर्ड टर्मला जर प्लस साइन जर असेल, तर त्याचं जे ऑपरेशन असतं ते ऍडिंगचं राहतं, म्हणजे बेरजेचं राहतं. त्याला येणारा जो बिग टर्म आहे त्याचा येणारा जो बिग टर्म आहे तो प्लस असेल, स्मॉल टर्म पर प्लस असेल. सेम अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जे 4 लाईन्स तुम्हाला मी इथे दिलेले आहेत ते तुम्हाला करून घ्यायच्या. सेकंड लाईन जर बघितली तर सेकंड टर्म जर मायनस असेल, थर्ड टर्म जर प्लस असेल, तर ऑपरेशन हे ऍडिंगचं राहतं. बिग टर्म हे मायनस, स्मॉल टर्म मायनस. सेकंड टर्म जर प्लस असेल, थर्ड टर्म जर मायनस असेल, तर ऑपरेशन हे सबट्रॅक्शन राहतं, वजाबाकी राहते. बिग टर्म हे प्लस आहे, स्मॉल टर्म हे मायनस आहे. सेकंड टर्म जर मायनस असेल, थर्ड टर्म जर मायनस असेल, तर ऑपरेशन हे सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी. बिग टर्म हे मायनस आहे, स्मॉल टर्म हे मायनस आहे, सॉरी प्लस आहे. असं एकंदरीत असणार हा चार्ट आहे. आता लगेच तुम्हाला समजणार नाही, परंतु आता मी जसं तुम्हाला पुढचे असणारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल तसं तुम्हाला ते समजायला सुरुवात होईल आणि मग याचा किती उपयोग आहे आपल्याला ते तुम्हाला कळेल. एकंदरीत असणारे परीक्षेला येणारे जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे फॅक्टराइज मेथड जी आहे, तुम्हाला जनरली क्वेश्चन विचारला जातो, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर अशा स्वरूपाचा असणारा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि त्यामध्ये सर्वसाधारणपणे 4 प्रकारचे गणित येतात, जे मी इथे तुम्हाला दाखवलेले. एक यामध्ये 4 गणित, 2 त्याच्यामध्ये 4 प्रकारचे आहेत, 3 हा सर्वसाधारणपणे फॉर्म्युला मेथड वरती सोडवला जातो
फॉर्म्युला मेथड सुद्धा तुम्हाला या असणाऱ्या लेसन मध्ये आहे आणि त्यावरती हा सोडवला जातो. आणि चौथा जो आहे तोही असणारा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल आहेत, परंतु थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत. या 4 प्रकारचे असणारे एक्झाम्पल तुम्ही जर केले तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच 2.2 हा तुमचा क्लिअर झाला असं समजायला काय हरकत नाही. चला थोडक्यात आपण सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करूया. तर एक गणित जर मी तुम्हाला सॉल्व्ह करून जर दिलं तर बाकीचे तुम्हाला सहज येतील. फक्त तुम्ही लक्ष द्या आणि व्यवस्थित बघा. तर इथे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय. हे आहे फर्स्ट टर्म, हे आहे सेकंड टर्म, हे आहे थर्ड टर्म. हे फर्स्ट टर्म जे हे आपण ज्या वेळेला स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करतो, इथे स्टँडर्ड फॉर्म, हे स्टँडर्ड फॉर्मशी आपण कंपेअर करतो. इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, कारण हा एक्स जो आहे हा व्हेरिएबल आहे. म्हणजे मराठीमध्ये त्याला चल असं म्हणतात. आणि हा जो आहे हा कोएफिशियंट आहे. याला मराठीमध्ये सहगुणक असं म्हटलं जातं. तर इथे तुम्हाला सहगुणक दिसत नाही आणि ज्या वेळेला इथे सहगुणक नसतो त्यावेळेला तो सहगुणक किती असतो? तो 1 असतो. इथे ज्या वेळेला सहगुणक नसतो त्यावेळेला तो 1 असतो. तर बघा या सर्व असणारे 4 गणितामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर जे वर्ग राशी जी आहे या वर्ग राशीला इथे सहगुणक नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. म्हणजे याचा अर्थ या सर्वांना या पहिल्या टर्मचा जो कोएफिशियंट आहे म्हणजे सहगुणक आहे तो किती आहे? 1 आहे. असे 4 प्रकारचे गणित आहेत. आता ज्या वेळेला अशा स्वरूपाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडतो आणि या असणाऱ्या जी इक्वेशन आहे हे ज्या वेळेला आपण या स्टँडर्ड फॉर्मशी आपण कंपेअर करतो त्यावेळेला इथे जी व्हॅल्यू ती आहे 1, याचा अर्थ a ची व्हॅल्यू आहे 1. हा b स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केल्यानंतर हा येतो तुमचा b, म्हणजे b आहे तुमचा 7 आणि हा आहे तुमचा c, म्हणजे c आहे तुमचा 10. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत असताना इथे आपल्याला गुणाकार आणावा लागतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन आणावं लागतं. तर गुणाकार हा नेहमी a गुणिले c एवढा असावा लागतो. आता a किती आहे? तर a आहे 1 आणि c किती आहे? तर c आहे 10. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? तर ते 10 आलं. ओके, इथपर्यंत समजलं. तर लक्षात ठेवायचं गुणाकार आपल्याला किती हवा आहे? कोणा एवढा पाहिजे? तर a गुणिले c एवढा हवा आहे. आता बघा आपण या चार्टचा विचार आपण करूया. हा दुसरा टर्म आहे, दुसरं पद आहे. दुसऱ्या पदाला प्लस साइन आहे, तिसऱ्याला प्लस साइन आहे. हे बघा, दुसऱ्याला प्लस, तिसऱ्याला प्लस. म्हणजे क्रिया कुठली आहे? ऍडिशनची आहे, बेरजेची आहे. मग अशा असणारे 2 फॅक्टर आपल्याला घ्यायचे. असे 2 फॅक्टर्स आपल्याला शोधायचे की त्या 2 फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते a गुणिले c एवढं आलं पाहिजे, म्हणजे 10 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? a गुणिले c एवढं. इथे a गुणिले c किती आलाय? 10 आलाय, म्हणजे 10 एवढं पाहिजे. आणि इथे ऑपरेशन काय आलेलं? ऍडिशन. तर त्याच असणारे जे 2 फॅक्टर आहेत त्यांचं ऍडिशन किती आलं पाहिजे? तर ऍडिशन आलं पाहिजे b एवढं. ऍडिशन कोणा एवढं पाहिजे? b एवढं. मल्टिप्लिकेशन पाहिजे a इंटू c एवढं आणि ऍडिशन पाहिजे b एवढं. ऍडिशन का आलं हे समजलं का? तर सेकंड टर्मला प्लस साइन आहे, थर्ड टर्मला प्लस साइन आहे, हे बघा. म्हणून ऑपरेशन कुठलं आहे? ऍडिशन आहे. आता मला तुम्ही सांगा की मल्टिप्लिकेशन 10 आणि ऍडिशन b एवढा. b एवढा म्हणजे कोणा एवढा पाहिजे? तर 7 एवढा. असे 2 टर्म कुठले येतात? तर असे 2 टर्म येतात 5 आणि 2.
5 आणि 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते 10 येतं. 5 आणि 7 या दोघांचं ऍडिशन जर केलं तर ते b एवढं येतं, म्हणजे 7 येतं. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे बिग टर्मला प्लस साइन, स्मॉल टर्मलाही प्लस साइन. मग याच्यामध्ये बिग टर्म नेहमी अगोदर लिहायचा, स्मॉल टर्म नंतर लिहायचा. बिग टर्मला इथे प्लस साइन, स्मॉल टर्मला सुद्धा प्लस साइन, दोघांनाही प्लस साइन आपण घेतलं. आता हे इक्वेशन ऍज इट इज पुन्हा खाली लिहायचं, पण लिहित असताना हा जो मधला टर्म जो आहे, हा मधल्या टर्मचे आपण फोड केलेले आहे, त्याच्यापासून आपल्याला दोन फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. हे दोन फॅक्टर्स त्याच्या जागेवरती लिहायचे. म्हणजे काय करायचंय, तर x स्क्वेअर हा 7x नाही लिहायचा, तर त्याचे मिळालेले फॅक्टर्स आपल्याला लिहायचे. काय पहिला फॅक्टर्स काय भेटले आपल्याला, तर 5 आणि त्याचा व्हेरिएबल याला द्यायचा x, प्लस दुसरा फॅक्टर काय भेटले आपल्याला 2 आणि याचा व्हेरिएबल याला द्यायचा x, प्लस 10 इक्वल टू 0. अशा स्वरूपाचं याचं मधला असणारे जे पद आहे, मधल्या पदाची फोड आपण केलेली. आता एकूण इथे आपल्याला 4 टर्म्स भेटलेले आहेत. या 2 टर्म्स, या 2 टर्म्स. या 2 टर्म्स मध्ये कॉमन काय आहे ते आपल्याला बघायचं, की जे पहिल्या टर्म्स मध्ये पण आहे दुसऱ्या टर्म्स मध्ये पण आहे. तर या दोन्ही टर्म्स मध्ये आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला x स्क्वेअर दिसतोय. आता x स्क्वेअरचा अर्थ काय होतो, तर x स्क्वेअर मीन्स x इंटू x. x स्क्वेअर मीन्स x इंटू x मीन्स हा x स्क्वेअर याचा अर्थ x इंटू x. इथे x इंटू x आहे, म्हणजे इथे पण x आहे, इथे पण x आहे. तर दोन्हीकडे पण x असल्यामुळे x हा कॉमन निघेल. तर या 2x मधला एकच x कॉमन निघालेला आहे, एक x तिथे शिल्लक राहिलेला आहे, तो ब्रॅकेट मध्ये येईल. या असणाऱ्या टर्म्स मधला x कॉमन निघालेला आहे, शिल्लक काय राहिलाय, तर प्लस 5. ह्या दोघांमधली असणारी कॉमन राशी आपण काढली आणि उरलेला असणारा एक ब्रॅकेट आपल्याला मिळालं. पुन्हा इथे जर आपण विचार केला दोघांमध्ये, तर इथे आहे 2. म्हणजे 10 मध्ये 2 आहे का, तर 10 मध्ये 2 आहे. तर 10 ची जर फॅक्टर आपण जर बघितले तर 2 इंटू 5 अशा स्वरूपाचे फॅक्टर्स येतात. याचा अर्थ 10 मध्ये 2 आहे, म्हणजे 10 याचा अर्थ हा काय येते, तर 2 इंटू 5. तर इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. याला प्लस साइन आहे, याला प्लस साइन आहे, आणि म्हणून प्लस कॉमन निघेल. त्याच्यानंतर हा 2 कॉमन निघेल. तर या टर्म मधला 2 कॉमन निघाल्यामुळे शिल्लक राहिला x, प्लस या 10 मधला 2 कॉमन निघाल्यामुळे शिल्लक राहिला पुन्हा, कारण 10 मीन्स काय, 2 इंटू 5. तर 2 कॉमन निघाला, शिल्लक राहिला 5. तर अशा प्रकारे या 4 टर्म्स मधल्या असणाऱ्या कॉमन राशी आपण बाहेर काढल्या. त्यानंतर हे दोन्ही फॅक्टर जर आपण जर बघितले तर हे सेम सेम आलेले आणि नेहमी सेम येतात. नाही आले सेम तर समजायचं आपलं काहीतरी चुकलेलं आहे. ते दोन्ही सेम आलेले. तर आता हा फॅक्टरच कॉमन काढायचा, कारण इथे जर तुम्ही जर बघितलं फर्स्ट टर्म मध्ये तर इथे x प्लस 5 आहे ब्रॅकेट मध्ये, इथे पण x प्लस 5 आहे. x प्लस 5 कॉमन काढायचा, निघाला. शिल्लक काय राहिलं या फर्स्ट टर्म मध्ये, हा x राहिला, तो दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घ्यायचा. या टर्म मधला x प्लस 5 कॉमन निघाला, शिल्लक काय राहिलं, हा प्लस 2 कॉमन शिल्लक राहिला, तर तो चिन्हा सकट तो घ्यायचा प्लस 2. अशा प्रकारचे 2 फॅक्टर्स आपल्याला इथे मिळाले. परंतु याच्या पुढे लिहिलेले इक्वल टू 0, याचा आपल्याला सोल्युशन काढायचं. याचा आपल्याला सोल्युशन काढायचं, त्यामुळे हा प्रत्येक असणारा फॅक्टर इक्वल टू 0, म्हणजे x प्लस 5 इक्वल टू 0, x प्लस 2 इक्वल टू 0. हा इथे प्लस 5 आहे, इक्वलच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतो, तो जर इक्वलच्या लेफ्ट साइडला जर तो प्लस असेल तर तो राईट साइडला गेल्यानंतर तो मायनस होत असतो. इक्वलच्या लेफ्ट साइडला जर तो मल्टिप्लाय असेल तर तो इक्वलच्या पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होत असतो.
आणि डिवाइड जर असेल तर मल्टिप्लाय होतो, मायनस असेल तर प्लस होतो, प्लस असेल तर तो मायनस होतो. तर हा +5 आहे, पलीकडे गेल्यानंतर काय आहे -5, आणि हा +2 आहे तर x इक्वल टू काय -2. तर इथे तुम्हाला सोल्युशन काय मिळालं, तर इथे तुम्हाला सोल्युशन मिळालं -5, -2. अशा स्वरूपाचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळालं. सेम याच प्रकारचे असणारे जे गणित आहेत, याच पद्धतीने तुम्हाला इतरही असणारे गणित तुम्हाला सोडवता येतात. सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही नेक्स्ट जर बघितलं तर इथे बघा, हा तुमचा ए आहे, म्हणजे ए किती आहे, तर ए आहे 1. इथे बी आहे, बी किती आहे, तर बी आहे -11. सी किती आहे, तर सी आहे 10. सेम आता आपण सोडवल्याप्रमाणे, तर सर्वात पहिलं काय, तर ए गुणिले सी. तर ए गुणिले सी पहिला आपण एक काम करूया, बी घेऊया. तर बी किती आहे तुमचा 11 आहे. ए गुणिले सी, तर 1 इंटू 10. तर ए इंटू सी किती आला तुमचा 10 आला. म्हणजे आता चिन्हांचा विचार करूया. एकदा हे झालं की त्यानंतर काय करा, चिन्हांचा विचार करा. दुसऱ्या टर्मला आहे मायनस चिन्ह, तिसऱ्या टर्मला आहे प्लस चिन्ह. हे बघा, दुसऱ्या पदाला ऋण चिन्ह, तिसऱ्या पदाला धन चिन्ह. क्रिया कुठली आहे, बेरजेची म्हणजे ऍडिशनची आहे. तर हे लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला जे 2 फॅक्टर मिळणार आहेत, त्या 2 फॅक्टरचं ऍडिशन झालं पाहिजे. त्या 2 फॅक्टरचं काय झालं पाहिजे, ऍडिशन झालं पाहिजे. इथे जसं 2 फॅक्टरचं ऍडिशन किती आलं 7, तसं इथे पण ऍडिशन आलं. काय ऍडिशन आलं, का आलं, तर सेकंड टर्मला मायनस साइन आहे, थर्ड टर्मला प्लस साइन आहे, म्हणून इथे ऍडिशन आलं. तर बघा आता इथे मल्टिप्लिकेशन, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन आलं 10, आणि तुमचा जो ऍडिशनचा जो नंबर जो आहे तो 11 आहे. असे 2 नंबर कुठले आहेत किंवा 2 फॅक्टर्स असे कुठले आहेत की ज्यांचा गुणाकार केल्यावर 10 येतो आणि त्यांची बेरीज केल्यावर 11 येते. तर अशा 2 संख्या कुठल्या असतात, तर एक आहे 10 आणि दुसरा आहे 1. बघा या दोघांचा गुणाकार करा, किती येतो 10 1 10, 10 1 10. या दोघांचं ऍडिशन करा, 10 + 1 11. आलं की नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन जर केलं तर ए इंटू सी एवढा भेटला आपल्याला. यांचं ऍडिशन जर केलं तर बरोबर बी एवढा आपल्याला भेटला. हे 2 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता हे 2 फॅक्टर्स ला साइन कुठले आहेत, तर या लाईन मध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. बिग टर्मला मायनस साइन आहे, स्मॉल टर्मला पण मायनस साइन आहे. पाहिजे तर ते लगेच देऊन टाकले तरी चालतात. यांचं व्हेरिएबल पण तुम्ही लगेच दिलं तरी पण चालतं इथेच. आणि ऍज इट इज असेच उचलायचे. हे मधलं टर्म तुम्हाला काढून टाकायचंय आणि त्याच्या जागेवरती दोन्ही टर्म्स तुम्हाला मांडायचे. म्हणजे काय भेटेल तुम्हाला, y² -10y -y +10 = 0. अशा स्वरूपाचं इक्वेशन तुम्हाला मिळेल. 11y हा निघून गेला, हे मिडल टर्म निघून गेलं आणि त्याच्या जागेवरती 2 फॅक्टर्स इथे आले. पुन्हा आपल्याला 4 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता हे जे 4 फॅक्टर्स आपल्याला जे मिळालेले आहेत याच्या 2-2च्या पुन्हा पेयर्स तयार करायच्या, जोड्या तयार करायच्या. पुन्हा यांच्यामधून जे कॉमन आपल्याला मिळेल ते कॉमन याच्यामधून काढायचं. इथे y² आहे म्हणजे y × y आहे, इथे 10y आहे म्हणजे इथे पण y आहे, इथे पण y आहे. y कॉमन निघाला, शिल्लक राहिला y - 10. इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, लक्षात घ्या. इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे. इथे मायनस साइन असल्यामुळे मायनस साइन ज्या वेळेला इथे येतं त्यावेळेला हे साइन चेंज होतं, कारण एक ब्रॅकेटच्या आतमध्ये असणार आहे. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन जर असेल तर ब्रॅकेट मधले साइन काय होतात, चेंज होत असतात. आता या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, तर इथे तुम्हाला 10 दिसतोय. तर 10 मीन्स 10 × 1. 10 मीन्स
10 इंटू 1 आणि इथे तर 1 आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे इथे पण 1 आहे आणि या 10 मध्ये पण एक फॅक्टर 1 आहे. 10 चे फॅक्टर काय पडतात 10 इंटू 1, म्हणजे इथे पण 1 आहे इथे पण 1 आहे, म्हणजे 1 कॉमन निघेल. शिल्लक काय राहील ब्रॅकेट मध्ये y. मी तुम्हाला आताच सांगितलं मायनस कॉमन निघाल्यामुळे इथलं चिन्ह काय होणार आहे बदलणार आहे. -10 इक्वल टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आले का, साइन पण त्यांचे सेम आले का. आता हे ब्रॅकेट दोन्हीकडे पण आहे, या टर्म मध्ये y -10 आहे, या टर्म मध्ये पण y -10 आहे. y -10 काय होईल कॉमन निघेल आणि जे शिल्लक राहिलं ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येईल. काय शिल्लक राहिलं तर इथे y शिल्लक राहिला आणि इथे काय शिल्लक राहिलं -1 इक्वल टू 0. आता हे तुम्हाला फॅक्टर मिळाले, याचं सोल्युशन पुन्हा तुम्हाला काढता येईल. y -10 इक्वल टू 0 ऑब्लिक y -1 इक्वल टू 0, y इक्वल टू -10 आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार आहे +10, y इक्वल टू हा -1 पलीकडे गेल्यानंतर +1, म्हणजे सोल्युशन काय मिळालं तुम्हाला 10,1. अशा स्वरूपाचं सोल्युशन तुम्हाला मिळालं. तर याचा प्रकारचे असणारे हे गणित तुम्ही सोडवू शकता. उरलेले जे 2 गणित आहेत ते तुम्ही सोडवा आणि जर तुम्हाला नाही आले तर कमेंट करा, मी तुम्हाला सोडून ते पुन्हा देईल.